नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेले येळेगाव म्हणजेच तुकाराम महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी बरेच भाविक भक्त फार लांब लांबवरून या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आपण या ठिकाणी या मंदिराचं अन्वेषण करणार आहोत। या मंदिरामध्ये सर्व मी तुम्हाला फिरून दाखवणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा पूर्णपणे पाहत रहा। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येळेगाव तुकाराम येथे संत तुकामाई श्री परमानंद महाराज यांचे वास्तव्य आणि कार्यस्थळ आहे। हे देहूचे जगद्गुरु तुकाराम महाराज नसून 19व्या शतकातील विठ्ठल भक्त संत तुकामाई आहेत, जे या गावी वास्तव्यास होते आणि त्यांच्यामुळेच या गावाला येहळेगाव तुकाराम असे नाव पडले। येहळेगाव तुकाराम हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्या महाराष्ट्रात आहे। तर संत श्री तुकाराम चैतन्य उर्फ तुकामाई परमानंद महाराज असे त्यांचे नाव आहे। तर त्यांचे कार्य त्यांनी येळेगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर स्थापन केले असून ते या क्षेत्राचे प्रमुख संत मानले जातात। त्यांचा परिचय हे नाथपंथी संत होते, ज्यांचे गुरु चिन्मयानंद होते। विशेष हे क्षेत्र भक्ती आणि परंपरेचे केंद्र म्हणून ओळखले जाते। विशेष सूचना, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू पुणे येथे झाला। तर येहळेगाव हे हिंगोलीतील संत तुकामाईशी संबंधित आहे। या मंदिरात फार लांब लांबवरून या ठिकाणी दर्शनासाठी भाविक भक्त येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर एक मनाला प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी मिळतो। तर पुढे आपण बघणारच आहोत की या मंदिरामध्ये अजून आपल्याला काय काय बघायला मिळते। तर चला अजून पुढे जाऊया। या मंदिराच्या दरवाजाशी जे बसविल्या दोन आकर्षक मूर्त्या आहेत, ते भाविकांचं मन मोहून घेतात। खूप सुंदर प्रकारे ह्या मूर्त्या आहेत। तर भाविक या मंदिरात प्रवेश करताना क्षणभर तरी या मूर्त्याजवळ थांबतोय आणि मूर्त्याचंही दर्शन घेतोय।
दगडावर कोरलेले जे नक्षीकाम आहे ते खरेखर कौतुकपद आहे आणि या कलावंताने जे काही या खांबावर कोरीव काम केलेलं आहे ते बघण्यासारखं आहे. तर हे प्रत्येक भाविकांना या ठिकाणी हे जे कोरीव काम आणि हे नक्षीकाम त्या दगडावर कोरलेलं आहे तर हा एक जीवाचा पूर्ण खांब आहे. या खांबावर जे कोरीव काम केलेलं आहे ते कोरीव काम बघण्यासारखं आहे आणि खरेखर कौतुकपद आहे. तर या मंदिरावर बनवलेली डिझाईन आहे कलाकारांनी ते डिझाईनचं नक्षीकाम बघताना प्रत्येक भाविक भक्त क्षणभर तरी ध्यान लावून या डिझाईनकडे बघतात, न्याहाळून बघतात. तर दरवर्षी महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी भव्य दिव्य अशी यात्रा भरते आणि या यात्रेला खूप लांब लांबवरून भाविक भक्त या ठिकाणी येतात. ही जत्रा किमान 2 दिवस राहते. आहे छोटासा दगड म्हणजे तो एक चिंतामणी दगड आहे आणि या ठिकाणी भाविक भक्त 1 रुपया ठेवून गादीमांडी घालून बसतात व त्या दगडावर हात ठेवतात आणि मनामध्ये पूर्ण काम होते का असं या ठिकाणी भाविक भक्त आपल्या मनामध्ये विचार करतात. जर तो दगड फिरत असेल तो काम यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि जर तो दगड फिरला नसेल तर तो काम होणार नाही असं भाविकांचं म्हणणं आहे. हे पुरातन काळातील बारव आहे आणि भयानक खूप मोठी ही बारव आहे. यामध्ये भाविक भक्तांना आता जाण्याची परवानगी नाही कारण वरून आता जाळी लावलेली आहे आणि हे जे गेट दिसत आहेत या गेटवरून एक लॉक लावून बंद करण्यात आलेला आहे. तर यामध्ये खाली कोणालाही जाण्यास परवानगी नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा
नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.